नमस्कार मित्रांनो, मी दिलीप आठवले यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत करत आहे। आज आपण शेताच्या बांधावर आलेलो आहे आणि मुक्काम पोस्ट ढालेवडी, तालुका कवठीमंकाळ, जिल्हा सांगली या ठिकाणी रामदास आठवले आणि त्यांची पत्नी आहेत आशा उर्फ लता आठवले यांच्या मळ्यामध्ये आलेलो आहे। अतिशय सुंदर असा हा मळा आहे, तुम्हाला पाहावं वाटेल आणि मी तुम्हाला त्यांच्याशी प्रत्यक्षात भेट घालून देणार आहे आणि ह्या ठिकाणी ते शेताच्या बांधावर काय करतात हे तुम्हाला पाहावयास मिळेल। तर नमस्कार, बरे आहेत का काकू? हो बरे आहेत। बघा ह्या आहेत आमच्या लता काकू, यांना आशा नावानं पण ओळखलं जातं आणि ही नात आहे। नात काय तुझं नाव बाळा? लावण्य नितीन आठवले। हा, लावण्या नितीन आठवले। कुठं असते तू? मी मुंबईला असते, बट आता सुट्ट्या पडल्या म्हणून इकडे राहायला आले। हा, आणि कुठल्या वर्गात आहेस? 8वी मध्ये आहे। पहा, ही गावाकडे आजी आणि आजोबा असतात। आजोबा पण हिचे रामदास आठवले हे काय होते, मुंबईलाच होते, गव्हर्नमेंट जॉब करत होते। ते रिटायर झाल्यानंतर गावाकडे आले ते आणि ते शेती करत असल्यामुळं त्यांची नातवंड पण काय करतात आहेत की गावाकडे येतात, शेतात एन्जॉय करतात। बघा ही आजी बरोबर काय करताय, काय तोडत आहे बाळा तू? शेंगा। हा बघा, ह्या शेंगा तोडत आहे। कुठल्या आहेत त्या शेंगा हो? चवळी, काळे उलग। बघा ही आजी बरोबर नात एन्जॉय फुल करत आहे। हा, हे असं तुम्हाला कुठं पाहावयास मिळणार नाही। तर ही नातवंडच आहे ती काकूला आमच्या, मला वाटतं 4 आहेत ना? हा, 4 नातवंड आहेत की तरी ही एक नात आलेली आहे आणि सगळी नातवंड आजीला भेटा येतात, आजोबाला भेटा येतात आणि शेताच्या बांधावर एन्जॉय करतात। मित्रांनो, तर चला आज काकूची मुलाखत घेऊया। काकू, तुम्हाला मुंबईमध्ये पूर्वी होते ना? हा, मुंबईवर होते। तुम्हाला गावाकडे आल्यावर लय आनंद वाटतो ना? आणि आता सध्या म्हणजे सध्या गावीच आनंद वाटतो का नाही, मळ्यामध्ये का नाही आनंद वाटतोय। हा हा, मळ्यात काम करायला बरं वाटतंय का नाही। बघा ज्याचं जीवन आहे का नाही पूर्ण मुंबईत गेले, पण रिटायर झाल्यानंतर काय झाले ते गावावर आलेत आणि शेतीवर लय त्यांचं प्रेम आहे दोघांचंही। आज येते आमचे रामदास बापू मळ्याला आले नाहीत, परंतु काकू आलेले आहेत मळ्यात आणि नातीला घेऊन आलेत। तिचा अभ्यास आता जरा स्टॉप आहे, म्हणजे सुट्ट्या पडल्यात म्हणून ते आलेले। तर तुम्हाला शेतामध्ये काय काय दाखवणार आहे, चला तर आपल्याला काकू काय काय केलेलं आहे ते दाखवणार आहे, तर आपण चला बघू। तर मित्रांनो, हे पहा, ही पेरवाची बाग आहे ना वहिनी, हे काकू? पेरूची बाग आहे। हा, हे त्यांनी मुंबईमधनं आल्यानंतर हे पेरूची झाडं लावलेत बरं का, आणि ह्याला पेरू पण लागतात। हे पहा, पेरूची बाग आहे ही, अशीच पेरूची बाग आहे। हे झाड कशाचं आहे हो? विडाचं। तर मित्रांनो, तो का ही आमच्या काकूने विडाचं झाड लावलेलं आहे। पहा, हे विडाचं झाड अतिशय सुंदर आहे आणि इथं कोटं पण आहे बघा, दिसते का हो? तो का इथं पक्ष्याने कोटं घातलेलं आहे, इथं पक्षी पण राहतात। पहा, नंतर ही पेरवाची बाग पहा, ही पेरवाची बाग आहे आणि इकडं रेशीमसाठी काय केलेलं आहे, हे शेड बांधलेलं आहे, रेशीमसाठी शेड बांधलेलं आहे मित्रांनो। आणि हा पूर्ण माळा आहे। असं तुम्हाला काय करणार आहे, आमची शेती दाखवणार आहेत आमच्या। तर पहा, ह्या ठिकाणी आंब्याची झाडं लावलेली आहेत, आंब्याची झाड लावलेली। पहा, ही आंब्याची झाडं। तरी आता आंब्याची झाडं दाखवण्यासाठी नेत आहे। ही पाठीमाग नात आहे लावण्या, बरोबर? हा, तो का, आंब्याची झाडं किती तर मोठी झालेली आहे मित्रांनो। तुम्ही एखादी शेतामध्ये बी जर लावला तर त्याचा कधी मोठा वटवृक्ष होईल हे सांगता येत नाही। अतिशय छोटी छोटी ही झाडं होती, तरी मुलं येतात, नातवंड येतात आणि एन्जॉय करतात। हे आंब्याची वेगवेगळी व्हरायटी आहे माझं, बरं का? हे काजूचं झाड आहे। हा मित्रांनो, हे काजूचं झाड पहा, नातवानं काय केलं पाहिजे, काजू बी खाल्ली पाहिजेत। पहा, हे काजूचं झाड आहे, हे आंब्याचं आहे, आंब्याचं आहे। हा, आणि मित्रांनो हे पहा, हा कढीपत्ता, हे कढीपत्त्याचं झाड किती विशाल आहे पहा। आपण शहरामध्ये काय करतो, शहरामध्ये आपण काय करतो की एक 2 पानं आहे का नाही विकत घेतो 5 रुपयाला 10 रुपयाला। तर चला पुढे जाऊ आपण। या इकडे तुम्हाला केळीची बाग दाखवणार आहे मित्रांनो।
हे कुठलं झाड आहे बरं? हा, हे पण काजूचं झाड आहे. हा, काजू खाल्लेच तू लावण्या ह्या झाडाचं? अरे वा, बघा ही लावण्या मुंबईमधनं येऊन काय केलेलं हिने या झाडाचे काजू खाल्लेले आहेत. आता पुढे चल. हा, इथं शेवग्याचं झाड आहे. कुठं शेवगा दाखव बाळा, जा पुढे जा. तो का ही शेवग्याचं झाड आहे, ती पुढे झाडाजवळ गेलेले. हा ठीक आहे. तो का ही शेवग्याचं झाड आहे, अतिशय मोठं आहे. आणि इकडे केळीच्या बागेकडे ये बाळा. हा, तर पहा ही केळी पण दाखवत आहे. हा, केळीचा घड दाखवत आहे बघा, बघून घ्या. हा केळीचा भाग अरे लय भरपूर आहेत. अरे बाबा बघा, इकडे केळीची बाग आहे आणि केळीची ही झाड आहेत पहा. म्हणजे पोरं आले ना खुश असतात. ह्या ठिकाणी केळीची बाग आहे पहा, अतिशय उत्कृष्ट अशी बाग आहे. आणि तुम्हाला मुंबईवरून आल्यानंतर तुमचं कसं काय मन रमलं इथं? मन रमलं का नाही, म्हणजे गावी जायची आम्हाला काही एवढी, मुंबईला काय नाही एवढी इच्छाच व्हायची नाही, गावालाच का नाही व्हायचं का. सारखं यायचं, 2 महिन्याला येत होतो का नाही. आणि मग काय मुलांची तिथं लग्न केल्यावर मग गावी आम्ही आलो, ते मळ्याचाच नाद लागला का आहे. खूप शेतीचा नाद आहे का नाही. म्हणजे मित्रांनो 20 वर्ष होऊन गेली, 20-25 वर्ष होऊन गेली का. बघा माणसं काय करतात, मुंबईला जातात, गावाकडली शेती विकतात, घर विकतात आणि काय होतात मुंबईचेच होतात. परंतु हे असं कुटुंब आहे की मुंबईमध्ये नोकरी केली, नंतर मात्र जी आपल्या शेतीशी गावाशी नाळ जोडलेली असती, त्या नाळ जोडल्यामुळे ते गावाकडे आले आणि कित्येक दिवस झालं हे मळ्यात राहतात, आनंद करतात. आणि ही नातवंड बघा आज्या नातेला भेटायला आल्यानंतर त्यांनाही अतिशय आनंद वाटतो. लावण्या तुला काय वाटतं सांग गावाकडे आल्यानंतर? काय नाही, बस मजा येते इकडे येऊन. मला खूप आवडतं गावात यायला पहिल्यापासूनच. मग मे सुरू झाला म्हणजे येतोच आम्ही गावाला. बट आता जास्त गणपती वगैरेच्या सुट्ट्या भेटल्या म्हणून आता आले. तर आता म्हणजे येते मजा मला मळ्यामध्ये आल्यावर वगैरे. हा, तर मित्रांनो मी आता गावाकडे जात असताना सुरुवातीला माझ्या समोर आलती, सायकलवर येत होती आजी पाठीमाग ही पुढं. परंतु ही आपल्याच कुटुंबातली हे माझ्या लक्षात आलं नसल्यामुळे तिला मी काय बोललो नाही, कारण लहान असताना तिला मी बघितलेलं होतं मुंबईमध्ये. तर असंच गावाकडे यायचं बाळा, एन्जॉय करायचं आणि आपल्या आजोबानं ही जे शेत सांभाळून ठेवलंय ह्याचं जतन करायचं. भविष्यात शेती विकायची नाही, हा महत्वाची गोष्ट. नाही तर काय करतात, बरेच जण शहरात जातात, गावाकडली शेती विकतात आणि काय करतात की शहरात घर बांधतात. परंतु शहरात घर कुणाला जर बांधायचं असेल तर मी जाता संदेश देतो, स्वतःच्या कष्टानं शहरात घर बांधा. परंतु गावाकडलं सगळं विकून तुम्ही काही शहरात घर बांधण्यात आनंद नाही. तो का तरी काकूचं असं म्हणणं आहे की मळ्याला आल्याशिवाय चैन पडत नाही. गावात सध्या काकू राहत आहे, परंतु आहे का नाही मळ्यातही दिवसातनं एकतर राऊंड असतो. किती का 2 किलोमीटर जायचं यायचं, 2 किलो 4 मीटर मळा आहे का, तेवढं चालत जावं लागतंय का नाही. तरी बाबा येण्या जाण्यात पण थोडा वेळ जातो, परंतु हे कुटुंब अतिशय सुखी आहे, आनंद आहे. मित्रांनो सुखी राहा आणि आनंद राहा. मात्र गावाकडे शेती असेल तर अजिबात विकू नका, कारण ही तुमच्या भविष्यासाठी मोठी प्रॉपर्टी असणार आहे. तुम्ही व्यवसाय करायचा असेल, उद्योग करायचा असेल तर शेतात राबायचं आणि शेतात कष्ट करायचं. आणि शहरात जर नोकरी तुम्हाला करायचं तर शहरात पण करा, मात्र गावाकडली शेती घरदार विकू नका, असं माझं सर्वांना सांगणं आहे. तर ह्या ठिकाणी काकू भेटल्यात. तर मित्रांनो मी हा तुम्हाला संदेश का देतोय की तुम्ही गावाकडून जर शहरात केला तर तुम्ही गावाकडली प्रॉपर्टी विकायची नाही. प्रॉपर्टी म्हणजे काय असतं, गावात एक घर असतं, वडिलोपार्जित असतं किंवा स्वतः बनवलेलं असतं. त्याचबरोबर वडिलोपार्जित एक शेती असते, अतिशय मोठी शेती असते, तर ती तुम्ही विकू नका. कारण भविष्य काळात शेती गावाकडं तुम्हाला घेणं कदापि शक्य होणार नाही. शहरात तुम्ही 1 BHK 2 BHK 3 BHK घेऊ शकता, परंतु गावाकडे अशी माणसं आहेत की तुम्ही 1 एकर विकाय काढलं, 2 एकर जर विकाय काढलं, 10 एकर विकाय काढलं तर शेजारचा माणूस घ्यायला तयार आहे. ज्या अर्थी शेजारचा माणूस जर शेती घेत असेल
तर त्या शेतीचं महत्त्व त्याला समजलेलं आहे. परंतु आपण शहरात शिकले सवरलेली माणसं असून देखील आपल्याला शेतीचं महत्त्व कळलेलं नाही. आपल्याला असं वाटतं की गावाकडली प्रॉपर्टी विकायची, शहरात घर घ्यायचं, फ्लॅट घ्यायचं आणि त्यात रुबाब गाजवायचा. तर तसं करून गावाकडली प्रॉपर्टी राहू द्या, वडिलोपार्जित असते, ती तुम्ही तर घेतलेली नाहीच. परंतु बरेच बांधव मी असे पाहिले की गावाकडली शेती विकतात, घर पण विकतात. अरे आमची पोरं येणार नाहीत, परंतु पोरं मोठी झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे आपलं गावाकडे काहीच नाही. असं मी अनुभवलेलं आहे. गावाकडे त्यांचं घर बी नसतं आणि शेती बी नसतं आणि मुलगा उगाच स्वप्न पाहतो की आपलं फार्म हाऊस असावं, असं असावं, तसं असावं. परंतु मित्रांनो, जर जीवनात गावाकडली शेती, गावाकडलं घर जर विकलं तर तुमच्या भविष्यातल्या पिढी कधी देखील ग्रामीण भागात येणार नाही, गावाकडे येणार नाही. ते गावाशी वंचित होणार आणि त्याला गाव हे माझा आहे सांगायला देखील लाज वाटेल. म्हणून मी हा संदेश देतो की गावाकडली शेती तुम्ही विकू नका. गावाकडे घर असेल तर घर विकू नका. वर्षातून 1-2 वेळा या, शक्य झालं तर वेगवेगळ्या पद्धतीनं अलीकडे आधुनिक शेती करतात, तुम्ही शहरात राहून ही शेती करता. असे अनेक बांधव आहेत की ती गावाकडे शेती करत आहेत. म्हणून मी मित्रांनो असा संदेश देण्याचा हाच उद्देश आहे. तुमच्या जर भावना दुखवण्याचा माझा काही उद्देश नाही. गावाकडली प्रॉपर्टी राहिली पाहिजे. गावाकडे भविष्यात जर आपली भविष्यात पिढी जर एखादा व्यवसाय करायचा असेल, उद्योग करायचा असेल तर त्याला जागा घेऊन ते व्यवसाय करू शकणार नाही आणि जागा तेवढी सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही. आपला जर भविष्य, आपल्या पिढीचं भविष्य जर चांगला उज्ज्वल व्हायचं असं तुम्हाला जर वाटत असेल तर मित्रांनो, गावाकडे घर असू द्या, गावाकडे शेती असू द्या. जर मित्रांनो आमचा जर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जेणेकरून आम्हाला एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल, आम्हाला एक उत्साह मिळेल आणि आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येऊ. मित्रांनो, ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.